राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। मंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। नमस्कार, मोठी बातमी। 33 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अतिवृष्टी महापुराची नुकसान भरपाई। सर्व जिल्ह्यांना पंचनामे अहवाल सादर। सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले आहे। कृषी मंत्री विभागाकडून एकूण अहवाल रात्रीशी उशिरा राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे। त्यामुळे आजपासून 18 शेतकऱ्यांना खात्यात भरपाई रक्कम वितरित असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगितले। सोलापूर राज्यातील 33 जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला। अतिवृष्टी व महापुरामुळे एकाच महिन्यात तब्बल 52 लाख हेक्टरी पिकाचे नुकसान झाले। सर्व जिल्ह्यांना पंचनामे अहवाल शासनाला सादर आहे असूनही कृषी विभागाकडून एकूण अहवाल रात्री उशिरा राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे। त्यामुळे आजपासून 18 शेतकऱ्यांना खात्यात भरपाई रक्कम वितरित होईल असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगितले। बँक खात्यासह बंदतीच्या या अपलोड पंचनाम्यांना अहवाल सादर झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना या बँक खाते क्रमांकासह अपलोड करायचे काम देखील जिल्हा स्तरावर उपलब्धीवर सुरू झालेले आहे। जिल्हाधिकारी तशाच सूचना सर्व महसूल कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, जेणेकरून दिवाळी संपूर्ण संपण्यापूर्वीच सर्व संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळेल हा हेतू आहे। ज्यांना जिल्ह्यात बाधित या अपलोड झाले आहेत त्यांना शनिवार मदत वितरित होणार आहे। यंदा सणासुदीच्या अपलोड होतील तशीच भरपाई रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यांची थट्ट्याचा 5,810 रुपयाची नुकसान भरपाई पीक विमा कंपनीकडून बळीराजा बोलवले। सत्तप्पा शेतकऱ्यांना सरकारला नैसर्गिक संकटाशी तोंड देणारे शेतकऱ्यांना प्रशासकीय यंत्रणे देखील थट्टाच चालवित आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जाते। आणि एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अकोला नैसर्गिक संकटाशी तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासकीय यंत्रणे देखील सत्ताच्या चालवली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जाते। या योजनेतून बळीराजाला मदत करण्याऐवजी त्यांच्या भावांशी खेळल्या प्रकारे अकोला जिल्ह्यात समोर आले आहे। नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना 5,810 रुपये अशी अतिशय तुटपुट मदत दिली। या प्रकारामुळे शेतकऱ्यांना सत्यापन झाले असून ही त्या जिल्हा धारकामार्फत सरकारकडून ही ती रक्कम परत केली। या प्रक्रियेत त्रिवेणी निर्देश व्यक्त केले आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2024 ते 25 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटाची नुकसान भरपाई दिली जात आहे। मदतीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांना खात्यावर चक्क 5,000 रुपये एवढी तुटपुटी रक्कम जमा झाली। शेतकऱ्यांना खात्यावर जमा झालेली रक्कम ही केवळ थट्टच असल्याचे आरोप सत्यापन शेतकऱ्यांना केला आहे। ही तुटपुटू मदती जिल्हाधारेमार्फत सरकारला परत करण्यात आली आहे। जिल्ह्यातही रिदोड, मरोड, कावस्य आणि रेल्वे या भागात गावातील शेतकऱ्यांना खात्यात पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई म्हणून 5 ते 2700 जमा झालेले आहे। काँग्रेसचे प्रवीण कपिल डोंगे यांचे नेतृत्व शेतकऱ्यांना जिल्हाधारकांची भेट घेऊन हे पैसे परत केले आहे। कुटास परिस्थितीला तिरोधीड, मरवड, कासवड व रेल्वे या परिस्थितीत शेतकऱ्यांना खात्यात पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई म्हणून 5 रुपये, 8 रुपये, 13,000 रुपये, 15,000 रुपये, 21,000 रुपये अशा पद्धतीचे पैसे आले आहेत। अरुण राऊत यांच्या खात्यात 5,800, संदीप गुरे यांच्या 5,000 रुपये, गणपत सागळे यांना 13,000 रुपये, विजय केंद्र यांना 14,700 पैसे, केशव केंद्र यांना 16,015 पैसे, आदित्य मुरकुट यांना 2100 रुपये 85 पैसे आणि उमेश कराड यांना खात्यात 2705 पैसे अशी मदत जमा झाली। ही मदत शेतकऱ्यांना क्रहू तटाचा असून यातूनच एक पाव साखर सुद्धा मिळू शकत नाही अशी मदत पाठवून सरकार शेतकऱ्यांना अपमान करीत आहे अशी तीव्र भावनांना व्यक्त होत आहे। यावेळी सरकारने शेतकऱ्यांना उपस्थित राहावे। धन्यवाद।